नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लक्षात घ्या मित्रांनो, अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी कुणाची आहे? तर वि.स. खांडेकर यांची अमृतवेल ही कादंबरी आहे. प्रश्न 2 बघा. डॅशनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या की डॅशनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. मित्रांनो बघा, तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे देत चला, जेणेकरून या व्हिडिओबरोबरच तुमचं रिव्हिजनसुद्धा होत जाईल. प्रश्न 3 बघा. वैराटगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वैराटगड हा जो किल्ला आहे हा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 4 बघा. भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू झाली? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या की भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा, कोलकाता या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर प्रश्न 5 बघा. भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते? तर भारतामध्ये बघा सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन हे राजस्थान या राज्यामध्ये घेतले जाते. प्रश्न 6 बघा. आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? IMP प्रश्न होईल मित्रांनो. तर डॉक्टर नरेंद्र जाधव हे आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न 7 बघा. सिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कोठे आहे? बघा, सिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर अमृतसर या ठिकाणी आहे. प्रश्न 8 बघा. भोपळा, अननस, हापूस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? बघा, भोपळा, अननस आणि हापूस हे जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत? तर हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले आहेत. प्रश्न 9 बघा. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा मागील पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक हे प्रकाशित करण्यात येते? तर दक्षता हे मासिक बघा प्रकाशित करण्यात येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 10 बघा. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? बघा, विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात. प्रश्न 11 बघा. नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे? तर नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशन ही जी संस्था आहे ही स्थापन केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 12 बघा. खालीलपैकी मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? लक्षात घ्या, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळख आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा. भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते? IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र दी बेंगॉल गॅझेट हे आहे. प्रश्न 14 बघा. तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, तंबाखूमध्ये कोणता विषारी पदार्थ असतो? तर निकोटीन हा जो पदार्थ आहे हा तंबाखूमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 15 बघा. महाराष्ट्रातील डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते? बघा, कोणत्या जलविद्युत प्रकल्पास? तर कोयना या जलविद्युत प्रकल्पास
अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते? त्यानंतर प्रश्न 16 बघू. जागतिक नृत्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिन आणि दिनविशेष यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, जागतिक नृत्य दिन हा 29 एप्रिलला साजरा केला जातो. लक्षात घ्या, 29 एप्रिल. त्यानंतर प्रश्न 17 बघा. सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. बघा, सवंगडी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता होईल? तर मित्र हा जो शब्द आहे मित्रांनो, हा सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न 18 बघा. महाराष्ट्र राज्यातील पहिले स्वत पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? IMP प्रश्न आहे मित्रांनो. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा, पहिले स्वतंत्र पॉस्को न्यायालय कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर पुणे या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रश्न 19 बघू. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? भद्रावती. भद्रावती या ठिकाणी बघा, युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. त्यानंतर प्रश्न 20 बघा. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? बघा, महाराष्ट्रामध्ये कोणते शहर ज्याला कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल अकोला. अकोला हे जे शहर आहे याला कापसाची बाजारपेठ म्हणून ओळख आहे. प्रश्न 21 बघा. निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम कोणासोबत सुरू केली? IMP प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या की मेरा पहला वोट देश के लिए ही मोहीम कोणासोबत सुरू केली? तर ही मोहीम शिक्षण मंत्रालयासोबत सुरू केलेली एक मोहीम आहे. प्रश्न 22 बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? मित्रांनो बघा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की 2011ची जी जनगणना आहे ही खूप IMP आहे. यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात घ्या की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. प्रश्न 23 बघा. अणुऊर्जेवर चालणारी भारताची सर्वात पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? बघा, अणुऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा ही अणुभट्टी आहे. त्यानंतर प्रश्न 24 बघा. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक ठरलेली आहे. प्रश्न 25 बघा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग खालीलपैकी कोणता आहे? IMP आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर साखर उद्योग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 26 आहे. अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? बघा, अस्थि किंवा त्याला हाडे असे म्हणतो. तर ठिसूळ होण्याचे कारण काय असते? तर कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे हे ठिसूळ होतात. प्रश्न 27 बघा. डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात? तर समाजवादी प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालमत्तेची असतात. प्रश्न 28 बघा. येरळा व भीमा या कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहेत? कोणकोणत्या बघा, येरळा आणि भीमा या ज्या नद्या आहेत या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा या नद्याच्या या उपनद्या आहेत. प्रश्न 29 बघा. भारत व पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी जल करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता? IMP प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये नक्की विचारला जाऊ शकतो. तर भारत व पाकिस्तान दरम्यान सिंधू नदी जल करार कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? 1960 या साली करण्यात आलेला आहे.
प्रश्न 30 बघा, सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बघा, सुबोध रत्नाकर हा जो काव्यसंग्रह आहे हा खालीलपैकी कुणाचा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 30 प्रश्न बघितलेले आहेत. या 30 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे देता आलीत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.